नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मनमोहन सिंग यांच्यावर ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरू आहेत। मनमोहन सिंग यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झाले, डॉक्टरांकडून ही माहिती मिळाली। श्वसनाचा त्रास झाल्यानंतर मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल केलं। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी बेळगावमधून दिल्लीला रवाना झाले। उद्या होणारी काँग्रेसची बेळगावातली सभा रद्द करण्यात आली आहे। मनमोहन सिंग यांच्यावर सध्या ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे। त्यांना श्वसनाचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। प्रियंका गांधी, सोनिया गांधी सध्या एम्स रुग्णालयात दाखल झाल्या, तर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी बेळगावमधून दिल्लीला रवाना झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। संदीप, काय सांगाल मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीविषयी? नाही, सध्या मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते। एम्स रुग्णालयाकडून वृषाली त्याबाबतची अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, पण जी माहिती मिळते त्यानुसार एम्स मधला जो सगळा परिसर आहे, जो रुग्णालयाचा, तो सध्या दिल्ली पोलिसांकडून रिकामा केला जातोय। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग देखील केलं जात आहे। थोड्याच वेळात प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या दोघीही एम्स रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे। मनमोहन सिंग यांच्या पत्नी ज्या आहेत त्या ऑलरेडी रुग्णालयामध्ये दाखल झाल्यात। आज सकाळी त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे काँग्रेसची वर्किंग कमिटीची बैठक आणि एक अधिवेशन बेळगावमध्ये सध्या सुरू आहे। त्यामुळे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोन्ही नेते त्या ठिकाणी आहेत। महाराष्ट्रातले देखील नेते आहेत, पण आज रात्रीच कदाचित खरगे आणि राहुल गांधी दोघंही दिल्लीला पुन्हा येण्याची शक्यता आहे। अजून त्याबाबतही अधिकृत स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलेलं नाही, कारण उद्या एक मोठी रॅली, जाहीर सभा जी आहे ती बेळगावमध्ये काँग्रेसच्या वतीनं ठेवण्यात आली होती आणि त्या सभेला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोघंही संबोधित करणार होते। आणि मनमोहन सिंग यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक होती, पण आज सकाळी जेव्हा त्यांची तब्येत एकदमच खालावली, त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यामुळं त्यांच्या तब्येतीविषयी सगळ्याच काँग्रेसमध्ये सध्या चिंता असली तरी पोलिसांनी एम्सचा रुग्णालयाचा जो परिसर आहे तो रिकामा करायला सध्या सुरुवात केली आहे। 14वे पंतप्रधान अशी मनमोहन सिंग यांची खरं तर ओळख आहे। अर्थमंत्री पद त्यांनी देशाचं अनेक वर्ष सांभाळलेलं, एक व्यासंगी नेता म्हणून देखील त्यांची ओळख आहे। त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज रात्रीच कदाचित दिल्लीमध्ये दाखल होतील। ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ताच्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीमध्ये दाखल होऊ शकतात, अशी माहिती सध्या आपल्याला मिळते। वृषाली, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर उद्या होणारी काँग्रेसची बेळगावातली सभा रद्द करण्यात आलेली आहे। प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी सध्या एम्स रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे देखील बेळगावमधून दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। मनमोहन सिंग यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झालं, त्यांना श्वसनाचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं, अशी माहिती डॉक्टरांकडून मिळते। बेळगावात उद्या काँग्रेसची मोठी रॅली होणार होती, ही रॅली मात्र रद्द करण्यात आलेली आहे आणि तातडीने मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे दिल्लीसाठी रवाना झालेत। मनमोहन सिंग यांच्यावर सध्या ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झालं आणि त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळते। सध्या ऑक्सिजन सपोर्टवर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। मनमोहन सिंग यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचारही सुरू होते।